नमस्कार, मी दिवाणजी आहेर विशेष वृत्त घेऊन तुमच्या समोर आलो आहे। बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर उर्फ आप्पा पुन्हा मैदानात। बहुजन विकास आघाडीचा झंझावात आणि भाजपाची आक्रमकता यावर आपण थोडक्यात बोलणार आहोत। सध्या स्थितीत वसईत राजकारण तापले आहे। बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा वसई विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर उर्फ आप्पा पुन्हा एकदा राजकारणाच्या मैदानात उतरलेले आहेत। आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हितेंद्र ठाकूर यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले असून वसई विरार परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे। गेल्या काही दिवसात चिंचोटी तसेच वसईतील विविध कार्यक्रमात झालेल्या सभांना कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांना मोठा प्रतिसाद लाभला आहे आणि या कार्यक्रमात स्वतः हितेंद्र ठाकूर हे सभांमधून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असून बहुजन विकास आघाडीला पुन्हा गतवैभव मिळवण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न सध्या सुरू आहे। गेल्या 3 दशकांपासून वसई विरार शहरात बहुजन विकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व राहिलेले, मात्र अलीकडील विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांनी आघाडीला कडवी टक्कर देत सत्ता हिसकावून घेतली आहे असे म्हटले जाते, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वोट चोरीचा आरोप केला असल्यामुळे सत्य हे गुलदस्त्यात असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये कोण कोणाला धोबी पछाड करणार हे येणाऱ्या सर्व निवडणुकांवरून चित्र दिसून येईलच। परंतु विधानसभा निवडणुकीनंतर आघाडी समोर म्हणजेच बहुजन विकास आघाडी समोर नव्याने संघटना बांधणी आणि रणनीती आखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे। दरम्यान भाजपने वसई विरार परिसरात आपले राजकीय पाय रोवण्यासाठी आक्रमक मोहीम सुरू केली आहे। विविध कार्यक्रम, सभा आणि कार्यकर्त्यांच्या संपर्क मोहिमेद्वारे आणि विविध पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घेत भाजप मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत। परिणामी स्थानिक राजकारण भाजप विरुद्ध बहुजन विकास आघाडी अशी थेट चुरस निर्माण झाली आहे। राजकीय जाणकारांच्या मते सध्याची परिस्थिती बहुजन विकास आघाडी विरोधात पूर्णतः प्रतिकूल नाही। ठाकूर यांचा वैयक्तिक प्रभाव, कार्यकर्त्यांवरील पकड आणि जनतेशी असलेले संबंध पाहता आघाडी पुन्हा मजबूत होऊ शकते, मात्र मतदारांचा बदललेला कल लक्षात घेता त्यांना नव्या दमाने आणि नव्या रणनीतीने राजकीय समीकरणे मांडावी लागतील असे जाणकारांचे मत आहे। एकूणच वसई विरारच्या राजकारणात सध्या द्वंद्वाचे वातावरण निर्माण झाले असून भाजपची आक्रमक भूमिका आणि हितेंद्र ठाकूर हे पुन्हा मैदानात उतरून अनेक सभांमधून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अत्यंत रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत। इतर पक्ष मात्र शांत भूमिकेत राहिल्याने लढत प्रामुख्याने भाजप आणि बहुजन विकास आघाडी यांच्यातच केंद्रबिंदू ठरणार आहे। त्यामुळे नक्की बाजी कोण मारणार? आज मात्र इतकेच। धन्यवाद। जय हिंद।